नमस्ते सर्वांना. आज आपण आहे ना अशा कॉन्टिनेंटबद्दल चर्चा करणार आहोत. अशा कॉन्टिनेंटमध्ये काही कंट्रीज आहे, की जे जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे, की जे आपण प्रिपरेशन करताना त्यांना इग्नोर करत असतो आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपल्याला ते देशाचं प्रॉपर आहे ना एक्झाममध्ये म्हणा एखादा क्वेशन एखाद्या व्यक्तीने विचारला जॉर्जियाचं लोकेशन कुठे आहे? की जॉर्जियाला कोणत्या देशांची बॉर्डर लागते? इन फ्युचरमध्ये क्वेशन जर विचारला. आपल्याला जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर जॉर्जियाचं लोकेशनच माहीत नसेल, तर आपल्याला ते आन्सर लिहिता येणार नाही. नंबर सेकंड एस्टोनिया कुठे लोकेटेड आहे? आपल्याला ते माहीतच नसेल, तर आपल्याला त्या म्हणजे या गोष्टी कसं असतं माहिती आहे का? इस्टोनिया झालं, लॅटव्हिया झालं, लिथुएनिया झालं, या कंट्रीज झाल्या ना, ह्या आपल्याला माहीतच नसतात मोस्ट ऑफ देम. या कंट्रीज सुद्धा आपल्या देशामध्ये अख्ख्या जगामध्ये एक्झिस्ट करताय आता करंटला. त्यामुळं काय माहिती आहे, यांचा उदय कसा झाला आणि त्यांचा जिओग्राफी आपल्याला कसं आहे माहिती आहे का? आपण हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये ना, कोल्ड वॉर ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो, त्याच्यानंतर रशियाचं डिसइंटिग्रेशन कसं झालं, ते हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने स्टडी करत असतो. पण जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस आपण स्टडी करतो ना, तेव्हा आपल्याला माइंडमध्ये एक गोष्ट असली पाहिजे, की डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर कोणकोणत्या देशांचा उदय झाला, त्यांचं लोकेशन काय आहे? नंबर सेकंड, आता फॉर एक्झाम्पल युक्रेनच्या बाबतीत युक्रेनचा रशिया युक्रेन वॉर चाललेला आहे. या वॉरमध्ये आहे ना, आता युक्रेन हा मोस्ट फोकसमध्ये पॉइंट आहे. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे, युक्रेनला कोणत्या देशांची बॉर्डर लागते करंटला बघितलं गेलं तर, समजलं का? हे अशा पद्धतीनं प्रिपरेशन करता युक्रेनचं लोकेशन कुठे आहे? युक्रेनचा उदय कसा झाला होता? रशियाचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने काही देशांचा उदय झाला? सो आपल्याला प्रिपरेशन अशा पद्धतीने करायचं आहे. त्यामुळे जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हे लोकेशन समजून घेताना ना, तुम्ही काय करायचं, ऑक्सफोर्डचा ॲटलास समोर ठेवायचा आणि काय करायचं, पेनाने ना सगळ्या कंट्रीज मार्क करायच्या प्रॉपरली. समजलं कोणत्या कंट्रीचं कुठे लोकेशन आहे, काय लोकेशन आहे, समजलं? तर आज आपण रशियाचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर कोणत्या कंट्रीचा उदय झाला ते बघणार आहोत. त्याची कॅपिटल बघणार आहोत आणि कोणत्या देशाला कोणत्या देशाची बॉर्डर लागते हे आपण डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही फक्त ऑक्सफोर्डच्या ॲटलास समोर ठेवायचा आणि तिथं मार्क्स करायचं मी जसं सांगतो तसं. आपल्याला काय करायचं, रशिया कॉन्टिनेंट येतो कुठं माहिती आहे ना तुम्हाला? आशिया कॉन्टिनेंटमध्ये रशियाचा समावेश होत असतो. तर इथं हा आपला आशिया कॉन्टिनेंट आहे, इथं आफ्रिका कॉन्टिनेंट आहे, इथं युरोप कॉन्टिनेंट आहे, इथं नॉर्थ अमेरिका आणि खाली साऊथ अमेरिका. त्यामुळे आता काय करायचं माहिती आहे का, आपल्या रशियाचं प्रिपरेशन करायचं. रशियाचं 1992 सालानंतर डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर काही कंट्रीचा उदय झाला. मी तुम्हाला कंट्रीचे लोकेशन सांगतो. 1992 नंतरच्या ह्या कंट्रीचा उदय झाला. फक्त हे लक्षात ठेवा. ही कंट्री ना पूर्व युरोपचा पार्ट आहे. ईस्ट युरोपचा. सो काय माहिती आहे, इथं एस्टोनिया, त्याची कॅपिटल पण सांगतो. एस्टोनिया, टॅलिन, लॅटव्हिया, लॅटव्हिया, रिगा, लिथुएनिया, विल्नियस, बेलारुस, मिन्स्क, युक्रेन, कियव. इथं आहे ना, इथं 3 कंट्रीचा समावेश होतो. इथं जॉर्जिया, त्याची कॅपिटल आहे तिफलिस. आर्मेनिया, येरिवान. काय आहे? आर्मेनिया, येरिवान आणि अझरबैजानची कॅपिटल काय? बाकू. बाकू. समजलं? जॉर्जियाची काय कॅपिटल आहे? तिफलिस. आर्मेनिया काय आहे? येरिवान. हे बघ इथं जॉर्जिया, तिफलिस, आर्मेनिया, येरिवान, अझरबैजान, बाकू. हा जो काय आहे ना, ब्लॅक सी आहे आणि इथं कॅस्पियन सी आहे. समजलं? ब्लॅक सी आणि कॅस्पियन सी मध्ये आहे ना, प्रामुख्याने 3 कंट्रीचा समावेश होतो. कोणकोणत्या 3 कंट्री आहे? जॉर्जिया, तिफलिस, त्याची कॅपिटल आहे. आर्मेनिया, येरिवान आणि अझरबैजान, बाकू. कोणकोणत्या 3 कंट्री? जॉर्जिया, तिफलिस, आर्मेनिया, येरेवान आणि अझरबैजान, बाकू. हे कोणत्या कशामध्ये आहे? ब्लॅक सी आणि कॅस्पियन सी मध्ये. परंतु आता याच्या वरच्या कोणकोणत्या कंट्रीज आहे? डिसइंटिग्रेशन झाल्यानंतरच्या कंट्रीज बोलतोय मी तुम्हाला. बाकीच्या कंट्रीज नाही, ह्या 3 कंट्रीबद्दल बोलतोय. आणि याच्या वरच्या कंट्रीज कोणकोणत्या आहे? एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुएनिया, बेलारुस आणि युक्रेन. ह्या ज्या कंट्रीज आहे ना, पूर्व युरोपचा पार्ट आहे. म्हणजे इथं काय करायचं, तुम्ही ऑक्सफोर्डच्या ॲटलासमध्ये ना गोरसलकर करून घ्यायचं या भागाला. आणि दुसरी गोष्ट, प्रिपरेशन करताना तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, आता करंटला नाही का युक्रेनचा मुद्दा भरपूर काही चर्चेमध्ये आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, इथं युक्रेनचं लोकेशन मॅपला जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिपरेशन करायचं म्हणलं ना, आता युक्रेनला कोणत्या देशाची बॉर्डर लागते? इथं बेलारुसची, इथं पोलंडची. इथं नाव नाही, इथं स्लोवेकिया नावाचं एक कंट्री आहे. कळलं का? स्लोवेकिया नावाची कंट्री आहे. त्या कंट्रीच्या बाबतीत आणि इथं लोकेशन त्याला पण मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर रोमालिया आणि इथं माल्डोवा नावाची कंट्री. ह्या देशांची बॉर्डर कोणाला लागत असते? युक्रेनला लागत असते. समजलं का? आणि फ्युचरमध्ये जर उद्याच्या एक्झाममध्ये किंवा फ्युचरमध्ये जर क्वेश्चन पडलं तर आपल्याला अशा पद्धतीने माहित असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर विचारलं की जॉर्जियाचं लोकेशन कुठे आहे? जॉर्जियाला कोणत्या देशाची बॉर्डर लागते? आपल्याला ते पण माहित असलं पाहिजे. इथं रशियाची बॉर्डर लागते, इथं टर्कीची बॉर्डर लागते, इथं आर्मेनिया आणि अझरबैजानची बॉर्डर लागते. आपल्याला ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर विचारलं गेलं, ब्लॅक सीला कोणत्या देशाची बॉर्डर लागते? कळलं? ब्लॅक सीला कोणकोणत्या देशाची बॉर्डर लागते ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. इथं रोमालिया, इथं युक्रेनची बॉर्डर लागते, इथं रोमालियाची बॉर्डर लागते, इथं बल्गेरियाची बॉर्डर लागते, इथं टर्कीची बॉर्डर लागते, इथं जॉर्जियाची बॉर्डर लागते आणि इकडे रशियाची बॉर्डर लागते. अशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं असतं. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये कोणकोणत्या नदी एंटर करत असतात, रिव्हर सिस्टम एंटर करत असतात. जसं ब्लॅक सीच्या बाबतीत केलं ना आपण, डॅन्यूब, डॉन, निस्तर, रिपर, हे जी रिव्हर आहे ना, जागतिक लेवल एक्झिस्ट करतात. या रिव्हर एंटर कुठं करत असतात? ब्लॅक सी मध्ये एंटर करत असतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथं प्रिपरेशन करताना ना, इथं छोटासा सी आहे. काय नाव आहे त्याचं? ओझोव सी. ओझोव सी आणि ब्लॅक सी याच्यामध्ये एक छोटीशी स्टेट आहे. ती स्टेट कोणती आहे ती सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रिपरेशन अशा पद्धतीने करायचं आहे. इथं ब्लॅक सी आहे आणि इथं एजियन सी आहे.
या दोघांना सेपरेट करणारी नाही का एक स्ट्रेट आहे, ती सुद्धा बघायची आपल्याला, तिथं प्रॉपर मार्क करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं ब्लॅक, इथं कॅस्पियन सीला कोणकोणत्या देशांची बॉर्डर लागते ते सुद्धा प्रिपरेशन करताना आपल्या माइंडमध्ये असलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आहे ना, रशियाची बॉर्डर लागते, त्याच्यानंतर अझरबैजानची बॉर्डर लागते, त्याची इराणची बॉर्डर लागते, तुर्कमेनिस्तानची बॉर्डर लागते आणि कझाकस्तानची बॉर्डर लागते. ह्या जे बॉर्डर आहे ना, आपल्याला काय करायचं, लोकेट करायचं, ते एका चार्टमध्ये आपल्याला प्रॉपर त्याचे नोट्स काढायचे, त्याला थोडं रिवाइज चांगल्या पद्धतीने करायचं आणि बघायचं. सो अशा पद्धतीनं रशियाचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर कंट्रींचा उदय झाला. त्यामध्ये पहिली कंट्री बघितली आपण काय, एस्टोनिया, त्याची कॅपिटल आहे टॅलिन. लॅटविया, त्याची कॅपिटल रिगा. एस्टोनिया, टॅलिन, लॅटविया, रिगा. लिथुएनिया, विल्नियस. बेलारुस, मिन्स्क. युक्रेन, कियव. जॉर्जिया, तिप्लिस. आर्मेनिया, येरेवान आणि अझरबैजानची बाकू. ह्या ज्या कंट्रीज आहे ना, पूर्व युरोप, ईस्टर्न युरोप म्हणून ओळखल्या जातात. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे, ज्यामुळे काय होतं माहितीये का, माणसाचा जो म्हणजे तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स ते आहे ना, एक्स्ट्रीम लेवलला जाईल आणि जे लोकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत ना, तिथे सगळ्यात जास्त तुम्हाला मार्क्स पडत असेल. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.